मंडळी, घर घेणं हे आयुष्यातलं खरं तर सगळ्यात मोठं स्वप्न असतं. अगदी मोठ्या मेहनतीने सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव करत आपण घर घेतो. मात्र ते घर बांधताना सगळ्या परवानगी घेतल्यात का, कागदोपत्री आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून ते घर योग्य आहे का, आणि सगळी तांत्रिक माहिती मिळवायची कशी, हेच आपण सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये समजून घेऊ. नमस्कार, मी अमित गद्रे. न्यूज 18 लोकमतच्या विशेष व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. घर घेताना काही महत्त्वाच्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायला हवी. त्यातला सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा तो येतो म्हणजे नामांकित बिल्डर आणि डेव्हलपर निवडला पाहिजे. घर बांधून देणाऱ्याची विश्वासार्हता काय आहे किंवा आर्थिक स्थिती नेमकी कशी आहे, हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची क्षमता आहे का, हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्या परवानगी आणि मंजुरी मिळवल्यात का, तसाच मागील प्रकल्प आणि त्या ग्राहकांचे अभिप्राय नेमके कसे आहेत ते सुद्धा तपासणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे रेरा नोंदणीचा. नवीन प्रकल्प घेताना राज्याच्या रेरा वेबसाईटवरती प्रकल्पाची नोंदणी केली आहे का हे तपासणं गरजेचं आहे. सब रजिस्ट्रार कार्यालयातून एन्कम्ब्रन्स सर्टिफिकेट म्हणजेच ईसी घ्या, जेणेकरून मालकी हक्कातील अडचणी काय आहेत का ते आपल्याला कळू शकेल. आता पुढे बघायचं ते आपल्या प्रोजेक्टचा तपशील, जी जाहिरात केलेली आहे आणि प्रत्यक्ष जो प्रोजेक्ट आहे त्यामध्ये काय फरक आहे का हे तपासणं गरजेचं आहे. भविष्यातील बेकायदेशीर बांधकामाचा धोका ओळखा आणि त्या परिसरातील पूर्णपणे माहिती मिळवा. चौथ्या मुद्द्याकडे वळूया. चौथा मुद्दा आहे सीसी आणि ओसीचा. बांधकाम परवानगीसाठी कमेन्समेंट सर्टिफिकेट हे अतिशय आवश्यक असतं आणि बांधकाम पूर्ण झाल्यावर महापालिकेकडून ऑक्युपेशन सर्टिफिकेट म्हणजेच ओसी मिळवणं आवश्यक आहे. जर ओसी नसेल तर बांधकाम पाडण्याचा धोका असतो. पाचव्या मुद्द्याकडे वळूया. पाचवा आणि सगळ्यात खरं तर महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जमिनीचा प्रकार काय तो समजून घ्या. मुंबईसारख्या शहरामध्ये लीज होल्ड असणं अतिशय नॉर्मल आहे. लीज संपल्यावर मालकी पुन्हा मूळ मालकाकडे जाते, त्यामुळे संयुक्त मालकी असल्यास भविष्यात वाद होण्याची शक्यता असते. आता तो सहावा मुद्दा. सहावा मुद्दा म्हणजे महत्त्वाची तपासणी करणं. बँक कर्ज घेताना मालकी हक्क, कागदपत्र, एनओसी या सगळ्याची तपासणी करा. कायदेशीर सल्लागाराकडून ही सगळी तपासणी करून पूर्णपणे चौकशी करा. सातव्या मुद्द्याकडे वळूया. सातवा आणि शेवटचा मुद्दा आहे एकूण खर्च समजून घ्या. स्टॅम्प ड्युटी, नोंदणी शुल्क, ट्रान्सफर फी, दलाली, पार्किंग शुल्क याची विचारणा करा. संपूर्ण कागदपत्रांची, कायदेशीर बाबींची तपासणी करून मगच घर खरेदी करा, म्हणजे भविष्यातील धोका टाळता येईल. तर ज्यांना घर घ्यायचंय त्यांना व्हिडिओ पाठवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.